जय श्रीराम। आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सामाजिक कार्यकर्ते आदरणीय इंदल भाऊ परदेशी, तसेच त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांचे सहकारी मित्र शांताराम दादा बोरसे आणि आपले दादा, की आज त्यांनी जो 15 जून या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आपले जे सहकारी मित्र आहे की त्यांचाही योगायोगाने वाढदिवस होता, तर इंदल दादा परदेशींनी ठरवलं की आपण तर आपला वाढदिवस करत आहोत, परंतु आपल्या मित्रांनाही सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी हा वाढदिवसाचं आयोजन केलं। असं एक निर्धार व्यक्तिमत्व, एक शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलं आणि एकदम हलाखीच्या गरिबीच्या परिस्थितीतून आज इंदल दादांनी आपलं एक विश्व निर्माण केलेलं आहे। खरं तर जीवन हे एक संघर्ष असतो, या संघर्ष जीवनामध्ये दादांनी एक छोटंसं त्या ठिकाणी पहिले आपल्या सर्वांना विदित आहे, एक छोटीशी पाववाड्याची टपरी होती आणि या पाववाड्याच्या टपरीमधून त्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत करून कालांतराने त्यांनी ओम साई ठिबक सिंचन या ठिकाणी एक ठिबक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या ठिबक क्षेत्रामध्ये उतरले आणि दादांनी आज एक या ठिकाणी आपलं एक नाव लौकिक केलं। आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्तानं आदरणीय त्या ठिकाणी हरिभक्तपरायण इंद्रकर महाराजांनी सुद्धा आपल्या परिसराला त्या ठिकाणी त्यांनी कीर्तन ऐकवलं आणि जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांचा हा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी पार पाडला। की आपल्या संसारिक जीवन जगत असताना संसार करून त्या ठिकाणी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून दादांनी समाजाच्या क्षेत्रामध्ये आज अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर असतात आणि आपल्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी चांगला उपक्रम आपण राबवला गेला पाहिजे। आपण बघतो बरेचसे लोक वाढदिवस करतात, केक कापतात, काहीतरी त्या ठिकाणी दारू दरपडा त्या ठिकाणी करून वाढदिवस साजरा करतात, परंतु दादांनी जो वाढदिवस साजरा केला त्याचं कारण असं आहे की आपल्यामुळे की दीनदुःखी त्या ठिकाणी जे काही कोणी असतील की ज्यांना आज या ठिकाणी डोळ्याचे अनेक लोकांना त्रास आहे, ऑपरेशन करू शकत नाही किंवा खर्च त्या ठिकाणी आडमाप असतो, त्यामुळे दादांनी सांगितलं की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण एक काहीतरी चांगला उपक्रम राबवा, म्हणून त्या ठिकाणी कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादांनी त्या ठिकाणी आज आपलं डोळ्याचं शिबिर ठेवलं की जेणेकरून जे लोक गरजू आहे की जे आपले ऑपरेशन करू शकत नाही, परंतु या ठिकाणी त्यांना मोफत असं त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन, डोळे तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि असा चांगला उपक्रम या ठिकाणी इंदल दादांनी ठेवला। तर मी सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना या वाढदिवसानिमित्त आई तुळजापूर भवानी आयुष्य, आरोग्य, यश आणि त्यांची अशी त्या ठिकाणी भरभराट राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा दादांचा एक चांगला ठसा त्या ठिकाणी त्यांनी उमटवला आणि जिल्हा समन्वय शिवसेनेच्या या ठिकाणी मध्ये त्यांची निवड झालेली आहे। त्यांना त्याही निमित्तानं शुभेच्छा देतो की त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये भावी वाटचालीसाठी त्या ठिकाणी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया। त्यांची अशीच दैनंदिन प्रगती होत राहो असे मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।